मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शिवाजी कारखाना बंद करून चालणार नाही. शेतकरी आता प्रचंड दबावाखाली आहेत आणि ऊस पिकं आता उभी आहेत. हा कारखाना बंद होऊ मी देणार नाही असा साहेबांचा शब्द होता आणि त्यांचं आश्वासन सांगितलं. साहेबांना वस्तुस्थिती सांगितली काय कशी काय. तर त्यांनी सांगितलं की जे कोण काय अडचण असते तिथून नेत्यांनी नावं दिली ते त्याची फोनवरती बोलतील. आणि मग वस्तू झाल्यानंतर मी सांगितलं की गोपाळराव पाटील साहेबांनी ॲग्रीमेंट करून 39 वर्षाचा जो कारखाना दिला आहे तो बेकायदेशीर असतो, करार होऊच शकत नाही 39 वर्षाचा. ते साहेबांनी पण मान्य केलं आणि त्याबद्दल मी पत्र दिलं. केंद्रीय मंत्री महोदयांशी पण बोलणं झालं. आणि त्यानंतर दुसरं जे माजी आमदार आयेश पाटील NCPचे आहेत, त्यांची KDCला सत्ता आहे, ते डायरेक्टर आहेत आणि KDC लोन दिलं. तर त्यांचं म्हणणं मग हे नाटक का, हे लोकांसमोर नाटक काय आहे. उद्या KDCनी जर NCDचं कर्ज ते KDC भरणं योग्य आहे. कामगारांची देणी आहेत, ज्या करारमध्ये केले ते देणं योग्य आहे, ते दिलेलं नाही. तर मग सर्व लोकांना ॲग्रीमेंट हेच केले. सत्ता यांचीच आहे की KDCला देणेकर हेच बनतात. मग कामगार बांधवांना आपण त्रास का देतो आणि मग त्या चालकाला पण काय त्रास होतो हे वस्तुस्थिती आपल्याला सर्व सांगितलं. आणि त्यानंतर वस्तुस्थिती कळल्यानंतर साहेबांनी एकदम क्विक ॲक्शन घेतली आणि उद्या मतदारसंघात गेल्यानंतर काय गोष्टी मला संध्याकाळी घडतील. चालू होईल कारखाना परत विश्वास. कारखाना 100% चालू केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आमचा शेतकरी बांधव असं तिसऱ्यांदा घडलं. ह्यापूर्वी 2 वेळा कारखाना बंद होता आणि तो प्रामाणिकपणे चालू केला. तिसऱ्यांदा घडत असताना मी साहेबांना सांगितलं की आपण तिसऱ्यांदा मला मदत करा साहेब, कारण ह्याच्यामध्ये खूप राजकीय नाटकं आहेत. तर त्यामुळे वेगळं वळण लागेल आणि आपण सर्व शेतकरी बांधव सर्व पक्षी असतील आणि शेतकरी बांधवांना कुठल्या पक्षाचे मतलब नाही. त्यांनी राबून जो पीक उभे केले त्यांना न्याय देणे गरजेचे आहे. आणि आता ते जर बंद पडला तर पुन्हा मशिनरी काम नाही करणार म्हणून सांगितल्यानंतर साहेबांनी पूर्ण जे सहकार्याची भूमिकेत राहिले त्यांनी मला सर्व मार्गदर्शन केले. त्यामुळे कारखाना 100% या 2 दिवसात चालू करायचाच आहे.